डीमार्टला पोहोचेपर्यंतचा हा माझा जो स्ट्रगल होता ना, तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुम्ही म्हणाल डीमार्टला आणि स्ट्रगल? तर हो, स्ट्रगलच. कारण माझ्या आजूबाजूला डीमार्ट जवळ नसल्यामुळे ना, मी गोरेगावच्या डीमार्टला जायचं ठरवलं. त्याच्यासाठी मेट्रोचा 3 लाईन चेंज करून मी प्रवास केला आणि सर्वात आधी ना पेटपूजा करून घेतली. कारण डीमार्टला जायचं तर 2-3 तास सहज निघून जातात, कुठे जातात कळत नाही. सर्वात आधी मी माझी शॉपिंग करून घेतली. नंतर सर्वात शेवटी मी किचन सेक्शनमध्ये वळली. कारण इथे किती जरी नाही म्हटलं ना, तरी पाय हा वळतोच. यातला हा एक पॅन आहे आणि एक जी कढई आहे ना, यातलं काहीतरी मला एक घ्यायचं आहे, जे माझ्या बऱ्याच दिवसापासून विश लिस्टमध्ये आहे. कधी घ्यायला जमेल माहिती नाही, पण घ्यायचं मात्र नक्की आहे. थोडंफार प्लास्टिकचं जे सेक्शन होतं तिथे बघितलं. त्यानंतर हा जो चिनी मातीचा जो सेट आहे ना, तो खूप सुंदर होता. फक्त ₹79 होता. मी काय काय घेतलंय ना, हे आजच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. खाली ट्रायंगल बटन देते, तिथे जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. नंतर आम्ही इथून निघालो, आमच्या काकाकींकडे गेलो आणि तिथे छान असं संध्याकाळची चहा एन्जॉय केली. काकींनी चहाबरोबर मस्त असे केळ्याचे वेफर दिलेले, ते पण एन्जॉय केले. त्याच्यानंतर काकी म्हणाल्या जवळ स्टुडिओ ओपन झालाय, तर आपल्याला शॉपिंग म्हटलं की कधी नको असतं का? तर आम्ही तसाच वेळ काढून म्हटलं नाही जाऊन येऊया, कारण स्टुडिओ एवढ्या जवळ आलाय, तर म्हटलं चला शॉपिंग तर करलीच पाहिजे. तर केली मी, पण असं काहीसं मला मिळालं नाही मला जे पाहिजे होतं ते. कधी साईज नव्हती मिळत, कधी कलर आवडत नव्हता, असं बरंच काहीसं झालं. पण इथे समरचं कलेक्शन खूप सुंदर सुंदर आहे. तुम्ही जर एक्सप्लोअर नसेल केलं तर तुमच्या नियरबाय झुडिओ असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि असा होता हा प्रवास. खूप स्ट्रगल होता, पण ना त्याच्यापासून मिळालेला आनंद हा खूप जास्त होता.